करायला. ही मूग डाळ सकाळी भिजवली होती मी. जवळजवळ ह्याला मी 5 ते 6 घंटे भिजवले बरं का. चांगली भिजून यावी लागते आणि त्याचं पूर्ण पाणी काढावं लागतंय. असं चाळणीमध्ये पाणी काढले मी खाली, ते पाणी झाडाला टाकलंय. आता हे खाली मूग डाळ आहे भिजलेली आणि वरी बीट आहे. मी मूग डाळीमध्ये बीट, जिरे आणि मिरची, मीठ घालून ह्याचे पण करणार आहे. पुन्हा पालक पण घालून करणार आहे आणि निस्ते पण करणार आहे. 1 किलोचे करणार आहे मी, जास्त करणार नाही. आता हे पालक किसून ह्याच्यामध्ये ह्याचं पाणी काढलंय सगळं आणि ह्याच्यामध्ये मूग डाळीमध्ये मी आता हे मिक्सरमधून काढायले. आता हे मिक्सरमधून काढते. आता हे बघा, हे बीटचं आहे ना, हे ह्याच्यामध्ये पुरेसं मीठ आणि मिरची आणि हिंग, ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकले तर थोडंच आहे, 1 वाटीच आहे आणि 7-8 मिरच्या टाकल्यात, ही लाल मिरच्या आणि थोडं मीठ टाकले. हे सगळं मी मिक्स करून घेते. आता हे बीट्स आहे बरं का. आता हे बीट्सच्या केल्यात ना, तर आता हे पालकाच्या करायला. आता तेच वड्या आहेत का, ह्याच्यात पालक टाकायले, मिरची टाकली, पालक टाकायले. आता डाळ टाकायची. आता ह्याच्यामध्ये ना डाळ टाकायची. डाळ, मीठ, जिरे, हिंग, मिरची टाकलेली. आता हे पालक खाली टाकलाय, वरी डाळ टाकली आणि जिरे, मीठ आणि हिंग टाकायचा. ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत बरं का. ह्या बीटच्या आहेत, ह्या पालकाच्या आहेत. काही न टाकता आता हे ओली डाळ मी नुसती दळून घेते. ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही, फक्त ह्याच्यामध्ये टाकायचं काय सांगू का तुम्हाला, थोडी कोथिंबीर, लाल मिरची, मीठ, जिरे आणि हिंग. आता हे पालकाचं झाले, हे बीटचं झाले, ते प्लेन करायले, पण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे थोडी. आता हे बघा, हे फक्त डाळीचं आणि हे कोथिंबीर घातली बरं का ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मी ना हिंग, जिरे, मीठ घातले. आता हे मिक्स करते. मीठ तुम्हाला चवीला लागेल तसं घाला. थोडं जास्त घातलं तर कसं असतंय, हे शिजवून परत फोडणी टाकावं लागतात ना, तर थोडं जास्त बी झालं तर काही वाटत नाही, पण तुमच्या चवीप्रमाणे टाका बरं का. आता ह्याला बघा, मी हे सगळं मिक्स करून घेतलंय. आता हे हे 3 प्रकारचे आहेत, एकाच डाळीचे आहेत. हे पालकाचे आहेत, हे बीटचे आहेत आणि हे साधे आहेत. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. आणि असं मिक्स करून ठेवायचं. हे कोथिंबीरीचं आहे, साधी डाळ आहे, फक्त मिरची, कोथिंबीर टाकली, मुठी कोथिंबीर, जिरे आणि मीठ. आता प्लॅस्टिक पिशवीने घालायचे तर हाताने घालायचे नाही. प्लॅस्टिक पिशवी तोंड फाडायचं कॅरी बॅगचं दुधाच्या आणि त्याच्याने घालायचे. आता आम्हाला हे सगळे डाळीचेच आहेत, फक्त ह्याच्यामध्ये बीट घातलंय, ह्याच्यामध्ये पालक घातलंय. का तर बीटची पालकची टेस्ट वेगळी येते, म्हणून बीट आणि पालक हे वेगळे वेगळे केले. तर 1 किलोचं आहे बरं का हे. आता ह्याला प्लॅस्टिक सीटवर घालायचंय. तुम्हाला परत घालताना मी दाखवते. पिशवी घेतलेली दुधाच्या कॅरी बॅग घेतल्यात लोकांच्या, प्लॅस्टिकच्या दुधाच्या येतात, त्याला इथं वेज केले होते. आता इथून करायचं आपल्याला, लहान मोठं आपल्या हिशोबाने करायचं करून. आता हे ग्लास घेतलाय, ह्याच्यामध्ये अशी कॅरी बॅग ठेवली. आता त्याच्यामध्ये नाही मी भरते, हे बीट्स आहे बरं का, ह्याच्यामध्ये भरते. पातळ करू नका बरं, पातळ केलं की ते चांगलं होत नाही. असं भरायचं, ग्लासामध्ये ठेवायची कॅरी बॅग, असं भरायचं, म्हणजे हात पण भरत नाही आणि ग्लासामध्ये कॅरी बॅग मध्ये पण चांगलं जाते. आता बघा हे कसं. आता हे बघा, ह्या साध्या केली तर त्या पालकाच्या येतात, तिकडच्या बीटच्या येतात. जसे पालकाचं आणि मीठचं आपण भरलं होतं ना कॅरी बॅग मध्ये, त्याच प्रमाणात ह्या साध्या केल्यात बरं का. साध्या येतात ह्या, त्या पालकाच्या आणि ह्या बीटच्या. तुम्हाला जर माझी ही मुगाच्या सांडग्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही मुगाची डाळीचे सांडगे कसे वाटले. धन्यवाद. आता हे बघा, हे असे वेज केले खाली हे कॅरी बॅगला. आता आपल्याला हे असं घालायचं, असं सरळ घ्यायचं. परत आपल्याला वाळले की ह्याचे तुकडे करायचे. तुम्हाला जसं घ्यायचंय ना, जितकं लांब घ्यायचं जितकं लांब घ्यायचं होता. तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ घ्यायचे तर घ्या, पण ते खूप पातळ होते वाळून बरं का, म्हणून मी अशी जाड घेतली थोडी लाईन.
ते तुटायले ना मध्ये. कसं तुटायले की का तर ते ना पाणी कमी घातलंय मी थोडं, म्हणून ते मधून मधून तुटून यायले. हो का असं ह्याचं घालायचं आणि वाळलं ना की ह्याचे तुकडे करायचे आणि डब्यात भरायचं. आता सगळे असेच घालायचे आपल्याला. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा लहान घालायचे असेल तर ह्याच्यापेक्षा सुद्धा लहान तुम्ही घालू शकता बरं का. हे तुटलंय नाही म्हणून इथून असं घालायचं. जवळ नाही घातलं तरी जमते. प्लॅस्टिक शीट मोठं करायचं. हे बीटचे आहेत बरं का. तुटल्या तरी आपल्याला हे तोडायचं ते. आता लाईन तुटली तर आपल्याला ते तोडूनच डब्यात भरायचं. का काय अशा अख्या शिजवत नसते ते. ह्याला सांडगे म्हणते तर, पण हे हाताने घालण्यापेक्षा प्लॅस्टिक पिशवीने घालायला. आता हो का ह्याच्यात असं भरायचं. आपला हात भरू नये म्हणून ह्याच्यामध्ये असं भरायचं. हो का हे असं ग्लासमध्ये ठेवायचं उलटं करून आणि भरायचं. सगळे अशाच करायच्यात. आता त्या मेथीच्या पण तशाच करायच्यात, त्या साध्या पण तशाच करायच्यात. फक्त हे दाबून धरावं लागते बरं का. कमी दाबण्यात आले की मध्यंतरीच तुटते. मोठ्या बी केल्या तर चलत्यात लाईनिंग, लहान बी केल्या तर चलत्यात. तुम्हाला जसं आवडेल तसं करा. फक्त आपल्या दाबण्यात कमी आलं की तिथून तुटते बरं. किती छान झाल्यात बघा. एखाद्या वेळेस हे लहान मोठं झालं तर काढून टाकायचं आणि परत इथून जोडून करून टाकायचं. असं हे पालकाच्या घ्यायले मी. त्या बीटच्या दाखवल्या. आता हे पालकाचे. पालकामध्ये थोडं पातळपणा आलाय. का आलाय तर पालकामध्ये पाणी असते ना जास्त, त्याच्यामुळे ते पालक पातळ झालाय. आम्ही पाणी घातलंच नाही त्याच्यामध्ये. पात असं भरलं ग्लासाला हे करून. तुम्हाला पाहिजे असेल तर वरी तुम्ही पतळ होईल हे का. असं लाईनिंग हे येईल ना, जाड येईल. तर हे पातळ आहे म्हणून तसं येईल. असं घालत जायचं. ह्या पालकाच्या आहेत बरं का. हे बघा, तुम्हाला लाईनिंग करायची नसली तर असं पण घालू शकता बरं का, सांडग्यासारखं. हो का असं पण घालू शकता. का तर पातळ झालं पीठ तर एखाद्या वेळेस अशी लाईनिंग येत नाही. हो का असं करायचं. असं तोडायचं, परत असं करायचं, हे असं करायचं. असे पण सांडगे घालू शकता बरं का. तुम्हाला जशी आवड आहे तशी घाला. काय कुणाला लाईनिंग आवडते, कुणाला असं आवडते. आता ही बोटाने पण छान होते. तुम्हाला दाखवते बोटाने. हो का ही बोटाने आम्ही अगोदर असं घालत होतो. हो का हे असं घालत होतो बोटाने. ह्याला उशीर लागते, खूप वेळ झालेला आहे म्हणून मग आम्ही कॅरी बॅगने घालायलो. बोटाने पण घालता येतात बरं का असे. छान होते ती सुद्धा वाळल्यानंतर. अगोदर बोटानेच घालत होतो आम्ही. आम्हाला काही कॅरी बॅगची आयडिया नव्हती पहिल्या जमान्यात. आता ह्या पुरी सगळ्या दाखवायल्यात म्हणून आम्ही करतो. युट्यूबवर बघतो, त्याच्याने करतो असं. हो का आजकाल घनाच मातू फिरायच्या. आता हो का हे बोटाने करायच्या. ह्या पण पातळ होत्यात बरं का वाळल्यानंतर. हो का 3 बोटं धरायचे असे आणि अंगठ्याने सोडायचं. हो का आपली आपली आवड आहे. तुम्हाला कसं करायचं तसं करा. हे थोडं पालकाचं पातळ झालंय म्हणून थोडं त्रास व्हायला करताना. ह्या पालकाच्या आहेत.